ग्रामसेवकांचे अधिकार व कार्य. ग्रामसेवकास ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून सर्व कार्ये जबाबदारी पार पाडावी लागते. मग ग्रामसेवकांचे अधिकार व कार्य कोणकोणते आहेत? नंबर 1, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमात नमूद व शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या नियमानुसार व आदेशानुसार ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्य करणे. नंबर 2, ग्रामसेवक ग्रामसभा व ग्रामपंचायतीचे पत्रे पाठवतो, तसेच तो या सभांना सचिव म्हणून उपस्थित राहतो. सभेतील कामकाजांची नोंदी घेणे ही त्यांची जबाबदारी असते. नंबर 3, ग्रामसेवकास कायद्यानुसार सोपवण्यात आलेली जबाबदारी पार पाडावी लागते. कायदा हा त्यांच्या अधिकार व कार्याचा मूळ आधार असतो. नंबर 4, ग्रामसेवकास प्रशासनासंबंधी सर्व कार्ये करावी लागतात. नंबर 5, ग्रामसेवक हा ग्रामपंचायत कामकाज व कार्यपद्धती याबाबतीत कनिष्ठ कर्मचारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागू शकतो. नंबर 6, ग्रामसेवक हा ग्रामपंचायत कामकाज व कर्मचारी यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कर्मचारी कार्य करीत असतात. नंबर 7, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीची कागदपत्रे व दस्तऐवज सांभाळतो. आलेल्या पत्रांना उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी असते. नंबर 8, ग्रामपंचायतीचे आर्थिक खाते हे संयुक्त खाते असते. ते सरपंच व ग्रामसेवक यांचे मिळून असते. ग्रामसेवक हा सरपंचांच्या सल्ल्याने या निधीतून पैसे काढतो व त्यांचे वितरण करतो. नंबर 9, ग्रामसेवक हा हिशोब व अभिलेख यांची तपासणी नोंदी ठेवणे, तसेच ग्रामपंचायतीच्या खरेदी विक्रीवर लक्ष ठेवणे, ग्रामपंचायतीचा हिशोब प्रतिमाह सरपंचास दाखवणे अनिवार्य असते. नंबर 10, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करतो. अर्थसंकल्पातील अनियमितता व दोषासाठी ग्रामसेवकास जबाबदार धरले जाते. नंबर 11, ग्रामसेवकास ग्रामपंचायत हद्दीतील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादी विषयक नोंदी ठेवणे बंधनकारक असते. नंबर 12, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची वेळोवेळी गावकऱ्यांना माहिती देणे. आणि शेवटचं नंबर 13, ग्रामसेवक गावातील नागरिकांना रहिवासी प्रमाणपत्र, घरांचा अट प्रमाणपत्र, जन्म मृत्यू प्रमाणपत्र अशा विविध प्रकारचे प्रमाणपत्र देत असतात. ग्रामसेवक हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यांच्यातील प्रशासनाचा दुवा आहे. ग्रामपंचायतीचे तांत्रिक व विकासविषयक कार्य पार पाडण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असते.